या ठिकाणी कार्यालयाच्या बाहेर जल्लोष करण्यात येत आहे। आणि मोठ्या संख्येनं शिवसैनिक आणि मनसैनिक त्या ठिकाणी उपस्थित। युती जाहीर झाल्यानंतर सर्वत्र उत्साहाचं वातावरण आता सुरू झालंय। तर मीरा भाईंदर मधली ही दृश्य आपण पाहतोय। मीरा भाईंदर मध्ये देखील कार्यकर्त्यांकडून जल्लोष केला जातोय। मनसैनिक आणि शिवसैनिक घेतला त्याला बरोबर सेना राज ठाकरे साहेबांना ठाणा असू दे, मुंबई असू दे, मीरा भाईंदर या सगळ्या परिसरात मनसैनिक शिवसैनिक एकत्रित रस्त्यावर उतरलेला आहे आणि या युतीचा आनंद उत्सव साजरा करताना दिसतोय। 22 दिवसांवर मनपा निवडणुका येऊन ठेपलेल्या असताना आज झालेली ही युतीची घोषणा सर्वार्थानं महत्त्वाची। अतिशय चांगलं पर्व चालू झालेलं आहे। मराठी माणसांच्या जे मनात होतं, आज जे हृदयात होतं ते आज जे घडणार आहे। त्यामुळे मराठी माणसासाठी ठाकरे ब्रँड हे किती महत्त्वाचं आहे हा तुम्ही बघा। बाळासाहेब ठाकरेपासून जर तुम्ही बघत असाल तर मराठी माणसाचा कणा म्हणजे बाळासाहेब ठाकरे आणि हिंदुत्व आणि मराठी लोकांचं होतं महाराष्ट्रामध्ये। हे जुमला पार्टी येऊन आहे ना महाराष्ट्राचं आणि पुऱ्या देशाचं नुकसान केलेलं आहे, लक्षात घ्या। त्यामुळे हे भारतीय जुमला पार्टी जी आहे ना यांनी सगळं सत्यानाश करून टाकला पुऱ्या महाराष्ट्राचा आणि पुऱ्या देशाचा। तर असं मला वाटतं आहे की ठाकरे ब्रँड हे नक्कीच महाराष्ट्रासाठी हिताचं ठरेल। खरोखरच एकदम मराठी माणूस म्हणा किंवा इतरांच्या देखील जे शिवसेना मनसेला वर प्रेम करणारे आहेत त्यांना आज अत्यंत 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 आनंद झालेला आहे आणि त्या आनंदाचा जल्लोष आम्ही सर्वच जण इथे करत आहोत। आणि खरोखरच एक मनाचं पारणं फिटलेलं आहे की दोन ठाकरे बंधू एकत्रित आलेले आहेत। त्यामुळे चलेगा चलेगा ठाकरे ब्रँड ही चलेगा। तर नाशिक सुद्धा अपवाद नाहीये। नाशिकमध्ये देखील जल्लोषाला सुरुवात। ठाकरे बंधूंनी या युतीची घोषणा करत खऱ्या अर्थानं निवडणुकांचं बिगुल आता वाजलेलं आहे। प्रचाराचा नारळ वाढवला असल्याची आता बातमी समोर येते। तर राज ठाकरे यांचा ताफा शिवतीर्थावर आता पोहोचलेला आहे। युतीच्या घोषणेनंतर राज ठाकरे शिवतीर्थावर दाखल झाल्याची ही दृश्य ठाकरेंची शिवसेना आणि मनसेची आज युती जाहीर झालेली आहे। जे निवडणुका लढवणार आहेत त्या लढवणाऱ्या सर्व उमेदवारांना
दोन्ही पक्षांकडनं उमेदवारी दिली जाईल. ती कधी भरायची, केव्हा भरायची ते आपल्याला कळवलं जाईल. आज फक्त आपल्या समोर एकच गोष्ट मी आपल्याला सांगू इच्छितो की बरेच दिवस याची प्रतीक्षा महाराष्ट्र करत होता. ती शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची युती झाली हे आज आम्ही आपल्याला जाहीर करत आहोत. आज आम्ही आमचं कर्तव्य म्हणून एकत्र आलेलो आहोत आणि मी मागेच म्हटलं एकत्र आलो आहोत ते एकत्र राहण्यासाठी. यापुढे मुंबईवरती आणि महाराष्ट्रावरती कोणी वाकड्या नजरेने किंवा त्यांच्या कपटी कारस्थानाने महाराष्ट्राला मुंबईपासून किंवा मुंबईला महाराष्ट्रापासून मराठी माणसापासून तोडण्याचा प्रयत्न करेल त्याचा राजकारणात खात्मा केल्याशिवाय राहणार नाही. शपथ घेऊन आम्ही मैदानात उतरलेलो. या